उद्धव ठाकरे आणि मवियाचं मुंबईवरील प्रेम हे पुतना मावशीचं आहे. त्यांना मुंबई, मुंबईकर, मराठी माणूस फक्त मतदानाच्या वेळेस आठवतो. त्याच्यासाठी काम, सेवा आणि देखरेख करताना ते परागंदा असतात, असा खणखणीत आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलाय. मुंबईतील नालेसफाईचं काम असमाधानकारक आहे. महापालिकेला मुंबईकरांच्या खिशात हात घालायला यश मिळालंय, पण पालिकेला साफसफाई करता नाल्यात हात घालायला अजून यश मिळालेलं नाही. मेहनतीनं यश कसं मिळतं याचे क्लास महापालिकेनं 12वीच्या मुलांकडे लावले पाहिजेत, असा टोला देखील शेलार यांनी लगावलाय. मुंबई महापालिका पाण्याचं नियोजन आणि वितरण व्यवस्था यात कमी पडतीये. गळती आणि बाष्पीकरण यामध्ये मुंबईचं जेवढं पाणी जात आहे ते जरी वाचवलं असतं तरी एकाच वेळी 2 मुंबईला पाणी पुरेल एवढं पाणी आपल्याकडे राहिलं असतं. ढिसाळ नियोजन आणि गेल्या 25 वर्षात उभाटा सेनेनं केलेलं कुकृत्य याला जबाबदार असल्याचं आशिष शेलार म्हणाले. निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया सुरू असताना गैरसमज व भ्रम पसरवणे हा आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे असत्य पसरवणाऱ्या, दबाव निर्माण करणाऱ्या, धमकी देणाऱ्या उद्धवजींवर कारवाई झाली पाहिजे. निवडणूक आयोगानं याची माहिती व स्पष्टीकरण द्यावं ही मागणी मी पत्राद्वारे केली आहे. यावर न्याय होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नालेसफाईवर नेहमी आरोप प्रत्यारोप होतात. फक्त भाजप नालेसफाई पाहणी करताना ते पाहायला मिळतं. बाकी मला वाटतं की आता निवडणुका संपल्यानंतर निवडणूक चालू असताना मतदानाच्या दिवशी गमछा मारून मोठे शब्द, मोठे प्रेस कॉन्फरन्स घेणारे उद्धवजी आणि त्यांचा पक्ष आज कुठे आहे? मुंबई, मुंबईकर, मुंबईतला मराठी माणूस मुंबईकरांसाठी सेवा देताना ते कुठल्या बिळात लपलेले आहेत? उद्धवजी आणि त्यांचे कार्यकर्ते कुठल्या बिळात लपले आहेत? मुंबईकरांसाठी रस्त्यावर काय येत नाहीत? हा मुंबईकर पाहतोय. आणि म्हणून या लोकांचं, विशेषतः उद्धवजींचं आणि महाविकास आघाडीचं मुंबईवरचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे. त्यांना मुंबई, मुंबईकर, मराठी माणूस फक्त मतदानाच्या वेळी आठवतो. त्याच्यासाठी काम करणं, सेवा करणं आणि देखरेख करणं या वेळेला ते परागंदा असतात.